नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं। गुढीपाडव्याचा सण जवळ आलेला आहे। गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस। हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो। आपल्या जीवनात नवीन आरंभ आणि आनंदाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते। तसेच या गुढीवर आपण घालण्यासाठी नवीन कपडा, हार, फुलं, तोरण शिवाय साखरेच्या गाठी सुद्धा आणतो। तर या साखरेच्या गाठी तुम्ही बाहेरून न आणता अगदी झटपट 10 मिनिटातच घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता। तर आज मी तुम्हाला गुढी उभारताना लागणाऱ्या साखरेच्या गाठी मस्त सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या हे सांगणार आहे। खूपच सोपी पद्धत आहे। घरातील साहित्यापासून आज आपण या साखरेच्या गाठी बनवणार आहोत। शिवाय आपल्याला खूप कमी साहित्य देखील याला लागणार आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त या साखरेच्या गाठी तयार झालेल्या आहेत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर साखरेच्या गाठी बनवण्यासाठी हार आपण बनवणार आहोत। तर यासाठी असा जाडा धागा लागणार आहे। अशा पद्धतीचा जाडा धागा घ्यायचा आणि त्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घेऊन पाण्यामध्ये फक्त थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवायचा। आता या साखरेच्या गाठी आहेत म्हणजे साखरेचा हार मी हा अप्पे पात्रात बनवणार आहे। तुम्ही एखाद्या ताटाला तेल किंवा तूप लावून त्यावर सुद्धा बनवू शकता। तर आता अप्पे पात्राला या साखरेच्या गाठी चिटकू नये यासाठी तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। तूप लावल्यामुळे काय होतं, या साखरेच्या गाठी याला चिटकत नाही आणि तुपामुळे याला सुगंध सुद्धा खूप छान येतो। तर या अप्पे पात्राला मी व्यवस्थित तूप लावून घेतलेला आहे। आता पुढची तयारी करूया। तर वाटीमध्ये धागा जो घातला होता ना पाण्यात तो काढायचा आहे आणि यामधलं पाणी काढून घ्यायचं। यानंतर म्हणजेच पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आणि त्यानंतर या अप्पे पात्राच्या साच्यामध्ये व्यवस्थित हा धागा बसवून घ्यायचा। म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत राहील असा फिक्स करून घ्यायचा। वरच्यावर राहिला ना तर आपण यामध्ये जर साखरेचं पाक घालू तर तो व्यवस्थित धागा या साखरेच्या गाठीला लागणार नाही। यासाठी व्यवस्थित असा बघा हे मी कसं घातलेलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित बसवून घ्यायचा। आता आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे। तर साखरेचा पाक बनवण्यासाठी इथे कोणतंही तुम्ही एक भांडं घेऊ शकता। तर इथे मी एक भांडं घेतलंय म्हणजे ते उचलण्यासाठी सुद्धा सोपं जातं। आता या भांड्यामध्ये साखर घालायची आहे। तर मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। कोणतीही मेजरमेंटसाठी तुम्ही वाटी घेऊ शकता आणि यामध्ये एवढंच पाणी घालायचं जेवढी साखर बुडू शकेल। फक्त साखर बुडण्यापुरतंच पाणी घालायचं आहे, जास्त घालायचं नाही, नाहीतर मग ती वितळल्यानंतर याचा पाक बनायला सुद्धा खूप वेळ लागतो। आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे भांडं आहे ते गॅसवर मी इथे ठेवलेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एकदा साखर विरघळली की थोडंसं फास्ट गॅस करायचा म्हणजे पाक आहे तो लवकर बनतो। अगदी 5 मिनिटात हा पाक तयार होतो आणि या साखरेच्या गाठी सुद्धा अगदी 10 मिनिटात बनून तयार होतात। तर एकसारखं अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे। तर मी आता इथे गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे। याला छान उकळी आलेली आहे। आता आपल्याला साखरेच्या गाठी एकदम पांढऱ्या शुभ्र पाहिजे यासाठी फक्त 2 चमचे यामध्ये दूध घालायचं आहे। दूध घातल्यानंतर याला अजिबात हात लावायचा नाही, मिक्स करायचं नाही। दूध घालताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची। दूध घातल्यानंतर लगेच मिक्स केलं ना तर दूध हे साखरेच्या पाकामध्ये फाटण्याची शक्यता असते। यासाठी स्लो फ्लेम करायची आहे आणि त्यानंतर 2 चमचे दूध घालायचं आणि फक्त 1-2 मिनिटे याला उकळी छान येऊ द्यायची। तर तुम्ही पाहू शकता याला आता वरती मळी आलेली आहे। ही सगळी काळपट मळी जी आहे ती काढून टाकायची। जर अशीच ठेवली ना तर साखरेचा हार आहे तो काळपट बनणार, पांढरा शुभ्र बनत नाही। यासाठीच ही मळी सगळी काढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मी अजूनही याला मिक्स केलेला नाही, फक्त याची मळी काढते। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। आणि हो, तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या शहरातून, कोणत्या गावातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहता हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। तर तुम्ही पाहू शकता याला किती मळी आली होती। ही सगळी मळी अशी काढून घ्यायची आहे। आता मी गॅसची फ्लेम थोडी मीडियम केली आहे। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा तुम्ही अजिबात दूध फाटलेलं नाही। आता पाक आहे तो चेक करायचा आहे, पण पाक अजिबात अजून तयार झालेला नाही। आपल्याला हा पाक आहे ना तो गोळीबंद पाक करायचा आहे, एकतारी पाक नाही। तर हे बघा आता हे मिश्रण एकदम घट्ट झालंय
आता हा पाक चेक करून घेऊया। तर एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पाकाचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि चेक करायचं आहे। गरम आहे हा पाक तेव्हा चेक करताना थोडं सावकाशच चेक करायचं। हे बघा असं त्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि जर तो एकदम त्याचा गोळा होतोय तर याचा अर्थ आपला हा पाक तयार झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता याचा छान एक गोळा होतोय, याचा अर्थ आपला हा गोळीबंद पाक तयार झालेला आहे। शिवाय याचा आवाजसुद्धा तुम्ही करून पाहू शकता। आवाज केल्यामुळे याचा एकदम एक दगडासारखा असा आवाज येतो, याचा अर्थ आपला हा पाक आता तयार आहे। तर पाक झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे पाक आहे ते आप्पे पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही थोडं, कारण हा पाक आहे ना तो लगेचच घट्ट होतो, तर तुम्ही जराही उशीर केलात तर लगेचच तो घट्ट होणार आणि या आप्पे पात्रामध्ये सेटसुद्धा होणार नाही। तर गरम असतानाच ही प्रोसेस फटाफट करायची आहे। हा मी 2 रंगाचा हार बनवणार आहे हे साखरेचे, यासाठी मी 1 कप्पा सोडूनच यामध्ये हा सफेद साखरेच्या गाठी बनवण्यासाठी पाक घालते। तर हे बघा यामध्ये आता हे सफेद साखरेच्या गाठीसाठी मी हा पाक घातला। आता उरलेल्या पाकामध्ये मी कलर घालणार आहे। तर मी इथे कलर घालते हिरवा कलर, तर तुम्ही पिवळा किंवा दुसरा लाल कलरसुद्धा घालू शकता। तुम्ही तुमच्या आवडीचा कलर घालू शकता। असं कलरफुल साखरेचा पाक केला ना आणि साखरेच्या गाठी केल्या ना तर मुलंसुद्धा आवडीने खातील आणि मुलांना हे ॲट्रॅक्टिव्हसुद्धा वाटतं। मिक्स करून ताबडतोब घ्यायचं आहे आणि लगेचच उरलेल्या साच्यांमध्ये हा हिरव्या रंगाचा पाक घालायचा आहे। हा साखरेचा हार बनवताना एवढंच लक्षात ठेवायचं आहे की साखरेचं प्रमाण परफेक्ट घ्यायचं आहे आणि पाकसुद्धा एकदम गोळीबंद असा पाक झालेला पाहिजे, तरच हा हार एकदम परफेक्ट बनतो। न चुकता तुम्ही 100% हा हार बाहेर हलवाईकडे मिळतो ना त्यापेक्षाही मस्त हार तुम्ही घरच्या घरीच बनवू शकता। तुम्हाला जर वाटलं की हा पाक अजूनही व्यवस्थित झालेला नाही तर पुन्हा तुम्ही गॅसवर हे भांडं ठेवून थोडंसं अजून घट्ट करून घ्यायचं आणि नंतर हे साच्यामध्ये असं पाकाचं मिश्रण घालायचं। तर मस्त रंगीत आपला साखरेचा हार तयार होतोय, तुम्ही पाहू शकता। सगळा साखरेचा पाक आहे तो मी यामध्ये घातलेला आहे, उरलेलं सुद्धा मी घालून घेते आणि त्यानंतर आपल्याला रूम टेम्परेचरवर फॅन खालीच फक्त ठेवायचं आहे। अगदी 5च मिनिटात हा साखरेचा पाक आहे तो सुकतो आणि आपला साखरेचा हार बनवून तयार होतो। तर तुम्हाला मी आता दाखवतेच 5 मिनिटामध्ये। तर 5 मिनिटातच फक्त माझा साखरेचा हार हा मस्त सुकलेला आहे। तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे। तर आता याला काढायचं कसं, तर हलक्या हाताने धागा असा खेचून काढायचा, एकदम सहज निघतो, किंवा चमच्याच्या साहाय्याने आजूबाजूच्या कड्या थोड्याशा लूज करायच्या आणि त्यानंतर काढून घ्यायच्या। आहे की नाही सोपी पद्धत? कोणीही घरच्या घरी हा हार बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे। फक्त हे लक्षात ठेवायचं की यामध्ये तूप जेव्हा घालाल ना तेव्हा तुपाचं प्रमाण जास्त ठेवायचं नाही, कारण हा हार जर तुम्ही गुढीला घालणार असाल तर कपड्याला लागू शकतो। आपण नवीन कपडे, नवीन साडी गुढीला लावतो तर त्याला लागू शकतो आणि जर तुमचा यामध्ये तुपाचं प्रमाण वाढलं असेल तर ते टिश्यू पेपरने किंवा कपड्याने टॅप करून घ्यायचं, म्हणजे ते तूपसुद्धा निघून जाईल। पण घालण्यापूर्वीच कमी तूप घातलं म्हणजे टेन्शनच नाही। तर आहे की नाही किती सोपी पद्धत? तर तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला असाच हलवाई स्टाईल साखरेचा हार घरच्या घरी बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। आजची ही रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।